अरेच्चा, जगायचं माझं राहूनच गेलं. वर्षाच्या शेवटी तरी वेट लॉस सुरू करू म्हणत म्हणत आज 2 डिसेंबर आला आणि कॅलेंडर उघडून बघते तोच भरकन पानच उडून गेला. शेवटी नवीन काल निर्णय कोणता आणायचा याचा विचार करत नाही तोच 1 जानेवारी उजाडला. नवे स्वप्न, नवीन निश्चय आत्मसात करता करता संक्रांतीचा दिवस आला. हिला काय वाण द्यायचं, तिला काय वाण द्यायचं, हेच करता करता फेब्रुवारी आला. आता बस, आता तरी नीट जगू म्हणतात नाही तोच शिमगा आला. पोरांच्या ट्रीप, अभ्यास घेता घेता मार्च उलगडला. शेतातील नवीन अनाज घरात भरायला म्हणून सगळा पसारा आवरला. त्यात मुलांची डिमांड, मागच्या वर्षी चिप्स नाही केले तू, यावेळी तरी कर म्हणून चिप्स वाढवता वाढवता एप्रिल आला. वादळ वारे बघून पावसाळा की उन्हाळा हेच समजेना. तोच मे महिना कडक ऊन घेऊन आला. फ्रीमधली थंडी अनुभवता अनुभवता आता थंडी विकत घेतली. तोच अहो फिरायला न्या म्हटलं तर अहो चक्क त्याच्या याच्या लग्नाला घेऊन गेले. मस्त सगळीकडे ताव मारून वजन जास्त करून जूनची वाट बघताच मस्त सगळीकडे मातीचा सुगंध दरवळला. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस आता शेतात जाऊ लागला. मस्त सगळं आनंदी राहता राहता शाळेची घंटा झाली. कपड्याची नीट इस्त्री बसत नाही तोच ऑगस्टमधली परीक्षा संपून गेली. आज हा प्रोग्राम, उद्या तो, असं करता करता गरबा आला. आता काय भक्तिमय वातावरणात डीजे सुरू झाला. आता बस, खूप झालं, आता तरी स्वतःशी प्रामाणिक बनूया. चकली चिवडा बनवण्यात दिवस मात्र घालवूया. डब्यात हात टाकताच ऑक्टोबर नोव्हेंबर कसा गेला. डिसेंबर येताच 31चा विचार मनात आला आणि शेवटी अरेच्चा, जगायचं राहूनच गेले. कशी वाटली कविता नीट सांगा, कमेंट सेक्शनला जरूर कळवा. अगदी 5 मिनिटात सुचलेली आहे. जर अशीच कविता माझी जर कविता नीट वाटली असेल तर मी आणखीन प्रयत्न करणार छान लिहिण्याचा. 5 मिनिटात सुचली त्यामुळे मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.